नमस्कार, नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त चटपटीत असं आंब्याचं रायतं करणार आहोत। तर त्याच्यासाठी ना मी हे 4 आंबे घेतलेले आहेत। तुम्ही काय केलं आहे, आंब्याला 1 तास स्वच्छ धुतलं आणि 1 तास मी भिजत ठेवलं। त्यानंतर मी हे साल काढून असं हे काढून घेतलेले आहे। हे बघा, असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि छान असं आंबा असा पिळून घ्यायचा आहे। असा हा व्यवस्थित आंबा आपल्याला मिळायला पाहिजे। आता ना आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं गूळ मिक्स करायचं आहे, खूप छान लागतं। आंबा असं मुळात गोडच असतो, पण जर गूळ आपण थोडंसं मिक्स केलं ना तर छान असं आंबट गोड तिखट अशी चव येते। थोडंसंच मी गूळ मिक्स केलेला आहे। तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप केलं तरी पण चालेल, पण काय होतं ना, गुळाने छान अशी मस्त चव येते। आता हे मिक्स करून मी हे साईडला ठेवते आणि आपल्याला एक वाटण करायचं आहे। जर तुम्हाला वाटण्याशिवाय करायचं असेल तर तरी पण तुम्ही करू शकता। फक्त काय करायचं, कढईमध्ये तेलामध्ये जिरं, राई, कढीपत्ता, लसूण आणि हिंग ह्याची फोडणी टाकायची आणि मग आंबे टाकून छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। थोडंसं पाणी ओतायचं आणि व्यवस्थित आंबा आपल्याला शिजवून घ्यायचा। पण वाटण टाकून केलं ना तर खूपच भारी ह्याची चव लागते। तुम्ही हे भाताबरोबर भाकरीबरोबर पण हे खाऊ शकता। तर आपल्याला काय करायचं, वाटण्यासाठी हे मी खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही किती माणसासाठी बनवता त्याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घेऊ शकता। हे मी म्हणजे 1 मूठभर बसेल ना, हे बघा एवढं खोबरं मी घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर किसलेलं खवलेलं खोबरं असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता। म्हणजे एक छोटीशी वाटी मी घेतलेली आहे, ती 4 आंब्यांसाठी मी एवढं खोबरं घेतलेलं आहे, छोटी वाटीभर। त्याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे। हे आंबा गोड असतो ना, म्हणजे थोडंसं आपण तिखट जरा जास्त घालूया। पाव चमचा मी धणे घेतलेले आहे। थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि छान अशी बारीकशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, असं छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी साईडला ठेवते आणि आपण गॅसकडे जाऊया। आता छान चटपटीत असं आंब्याचं रायतं करण्यासाठी मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं ना आपल्याला मोहरी ॲड करायची आहे। तेल गरम झालं की आपल्याला ही मोहरी ॲड करायची आहे। मोहरी फुटायला लागली ना आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। मी ठेचलेला लसूण घेतलेला आहे, 4 पाकळ्या। कढीपत्ता, थोडंसं हिंग घेतलेलं आहे। फोडणी छान परतून घ्यायची आहे आपल्याला आणि मग आपण जे आंबे घेतले आहेत ना ते ॲड करायचे आहे। छान आंबे ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये। सुगंध तर खूपच छान येतो आहे, खूप सुंदर सुगंध येतो आहे। झाकण ठेवूया 2 मिनिटं। 2 मिनिटं झालेली आहे। आता आपण जे वाटण केलंय ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। छान मस्त ढवळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। आता आंब्याच्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला ह्याची किती ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता। जर तुम्हाला तिखट कमी वाटत असेल ना तर मग आणखी पण तुम्ही तिखट ह्याच्यामध्ये ॲड करू शकता।
मी ना थोडासा मसाला ॲड करते आहे. चवीप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. आता झाकण ठेवायचं आणि छान 4 ते 5 मिनिटं ह्याला आपल्याला मस्तपैकी उकळी काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. हे बघा, छान मस्त उकळून झालेलं आहे आणि आपले आंबे पण छान शिजलेले आहेत. सुगंध तर खूपच छान येतो आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आता हे आपलं आंब्याचं छान चटपटीत आंबट गोड रायतं भाताबरोबर, गरमागरम वाफरत्या भाताबरोबर, भाकरीसोबत खायला तयार झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. वरून आपण थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केलेली आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त गरमागरम आंबट गोड चटपटीत असं आपलं आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे. खायला खूप भारी लागतं, खूपच छान लागतं. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. छान मस्त वाफरत्या गरमागरम भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतं आणि असंच पण तुम्ही खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज सुद्धाच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्यासोबत शेअर करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.